आणि भावा जात आहोत खडकीचं पाणी पाहण्यासाठी मित्रांनो। तर पाणी किती आहे किती नाही पात्राला जाण्यासाठी। तर चला बघूयात आपण खडकीला पाणी किती आहे। स्टेबल राहायला पाहिजे। तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता पाणी तिथपर्यंत गेलं होतं आणि तिकडे त्या डगरीवरती गेलं होतं। खूपच वेगाने वाढलं होतं तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला एक शेत दाखवतो। जरा असं एक मिनिट शेत दाखवतो तुम्हाला एक। बघू शकता पूर्ण नुकसान झालेलं आहे शेतीची। तर इकडे बघू शकता मित्रांनो पूर्ण शेती बुजली होती पाण्याने पूर्णच। अपुरं धान नासलं आहे तुम्ही बघू शकता इकडे। तर ही चांगली गोष्ट आहे की पाणी परत गेलं आहे व पाऊस पण पडला नाही त्या टायमाला। तर चला तुम्हाला दाखवतो दुसरी साईड ज्या ठिकाणी की कमरा इतकं पाणी होतं ती साईड दाखवतो। मित्रांनो गुडघ्या इतकं पाणी इथं या ठिकाणी होतं। तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी समोर आपण जात आहोत तिकडे कमरा इतकं पाणी होतं। येथे पण शेतीची खूप नुकसान झालेली आहे। तर मित्रांनो इथं कमरा छाती इतकं लागत होतं पाणी म्हणे। व तिकडे बघू शकता तिकडं पण दुसरी गंगा भरली होती। सगळं पाणी गेलेलं आहे वापस। पण हा कापूस तुम्ही बघू शकता पूर्ण भिजला होता म्हणजे आता नासतो का काय की। तुम्ही बघू शकता इकडे खेकडा आहे तो पाहू शकता तुम्ही। बघू शकता खेकडा। इकडे मासे पण आले असतील कारण की इथं छातीत का पाणी आलं तर विचार करा तुम्ही। आसपासच्या पूर्ण शेतीमध्ये गेलं होतं पाणी। नको नाही नको। तर गजू आताच तिकडे गेलेला आहे गाडीवरती तुम्ही बघू शकता। चल भाऊ घाटावरती तुम्हाला आता अजून एक ठिकाण दाखवतो मंदिराकडले। चल भाऊ। स्पीड मध्ये करतो। मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पूर्णच पाण्याने बुजलं होतं। तुम्हाला इथे दिसत असेल साईडला तुम्ही बघू शकता। हा जर तुम्हाला माहित नाही तर या व्हिडिओमध्ये जा तुम्ही बघू शकता की ते 3 टप्पे खुले पडलेले आहेत। चौथा पण पडेल काही वेळानंतर।
इकडे बघू शकता तुम्ही मुलं पोहत आहेत. अँड बघू शकता झाडं कसल्या प्रकारे झालेले आहेत नुसत्या ह्याच्या स्पीडने पाण्याच्या प्रेशरने बघू शकता. तर तुम्ही बघू शकता तिकडे जेवढं खाली समजा एक खालचं एक झाडांचा कलर आणि त्याच्या झाडाचं थोडं ज्या ठिकाणी पाणी होतं त्याच्या खालून कलर समजा चेंज आहे तुम्ही बघू शकता. मग तेवढ्या लेवलपर्यंत पाणी आलं होतं. तुम्हाला ढालेगावचा बंधारा पण दाखवतो. आपल्याला जायचं आहे आज पण गंगामसल्याला. चला जाऊया. आम्ही पात्रीमधलं काम झालेलं आहे. व इकडे बघू शकता अशोकनं घोडा आणलेला त्याचा सेपरेटली. आज आपल्यासोबत कोणी नाही आहे पाठीमागे. अँड आता आम्ही दोघं जण जात आहोत गंगामसल्याला. तुम्हाला ढालेगावचा पूल पण दाखवतो. तर चला जाऊयात ढालेगाव. हा ढालेगावचा बांधारा आहे. इकडे बघू शकता खूप वेगाने पाणी जात आहे. गेटावरून जात आहे. बंद केले त्या तरी पण इकडे दरवाजे म्हणजे बंद आहेत सगळे. हे अशोक बघू शकता अशोकचा घोडा. खूप वेगाने खूपच वेगाने जात आहे पाणी. तर गंगाकाठच्या गाववाले सतर्क राहा. गेट बंद जरी केलं त्याच्यावरून पाणी जात आहे. म्हणजे किती 1 2 4 5 6 7 9 10 गेट उघडेच आहेत. काही बंद केले तरी पण त्याच्यावरून जात आहे पाणी. म्हणून सतर्क राहा. हे अशोक चल बरे. तर मित्रांनो आता आम्ही कॉलेजमधून येणार. पुन्हा तुम्हाला पूर्ण दाखवतो. अशोक तिकडून तिकडे जाणार आहे आडगाववरती. चला आता आपण जाऊयात गंगामसला कॉलेज. चला आता अशोक जाणार आहे ढालेगावला अँड मी जाणार आहे पात्रीकडे. बघू शकता आता अशोक व्हिडिओ एडिट करत आहे अशोक. चला भेटूयात पात्रीमध्ये. तर मित्रांनो आता आपण गंगामसल्यावरतून ढालेगाववरती आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता पहिल्याहून जास्त पाणी वाहत आहे. पहिलं पाण्याचा स्तर वाढलेला आहे. आणि दरवाजा आता पाच 6 दरवाजे बंद आहेत. बाकी सगळं चालू आहेत. म्हणजे 11 12 चालू आहेत दरवाजे. बघू शकता तुम्ही. व तुम्हाला दुसरी साईड दाखवतो पाण्याची. दरवाजावरतून जात आहे पाणी. चला जाऊया दुसऱ्या साईडला. तर हे बघू शकता तुम्ही खूप पाणी आहे इकडे. चला आता आपण पात्रीमध्ये जाऊया. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता.